ओके स्टुडंट्स, लास्ट रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्मचा भाग पाहिलेला आहे. आज आपण फर्स्ट चॅप्टर मधीलच प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये काय काय इन्क्लूड होतं हे तर पहिल्यांदा समजून घेऊया आपण. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत. आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फायनान्शियल रिझल्ट्स किंवा फायनान्शियल परफॉर्मन्स शो करतायत. म्हणजे व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट होत आहे की ग्रॉस लॉस होत आहे, किंवा व्यवसायाला नेट प्रॉफिट होत आहे की नेट लॉस होत आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रिपरेशन वरून समजेल. त्याच वेळेला आपल्याला बॅलन्स शीट देखील तयार करायचे आहे. बॅलन्स शीट वरून व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजेल. म्हणजे थोडक्यात बॅलन्स शीट काय शो करते? फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स शीट काय शो करते? द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. पहा, त्यामधील ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हा नॉमिनल अकाउंट आहे. इथे आपण पोस्ट करताना कोणते अकाउंट्स पोस्ट करतो ते पाहायचं आहे. एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम्स आपण ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट करणार आहे. ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट होत आहे की ग्रॉस लॉस होत आहे, हे जर आपल्याला शोधायचं असेल तर ट्रेडिंग अकाउंट तयार केला जातो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण शो करतो आणि क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम शो करतो. ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे, कारण की इथं पोस्ट करताना आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम्स पोस्ट करत आहोत. त्यानंतर पहा, आपल्याला समजून घ्यायचं आहे की डायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहेत, प्रत्यक्ष खर्च काय आहे. पहा, एक्सपेन्सेस इन्कर्ड इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी. एखादी उत्पादन संस्था आहे, ती उत्पादन संस्था जो जो खर्च करेल एखादी वस्तू किंवा सेवेच्या निर्मितीमध्ये, ते सर्व खर्च हे काय असतात? प्रत्यक्ष खर्च असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करण्यात येतात. एखादी व्यापारी संस्था आहे समजून चला, जी वस्तू उत्पादन किंवा सेवेच्या उत्पादनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नाहीये. म्हणजे थोडक्यात ती काय करते? फिनिश्ड गुड्स खरेदी करते आणि फिनिश्ड गुड्स मार्केटमध्ये काय करते? सेल करते. अशा केसमध्ये ट्रेडरसाठी किंवा ट्रेडिंग फर्मसाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतील? तर सर्वच्या सर्व एक्सपेन्सेस जी वस्तू किंवा सेवा, गुड्स किंवा सर्व्हिसेस बाय करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी करण्यात येतील, त्यांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आता पहा, डायरेक्ट एक्सपेन्सेसचे काही एक्झाम्पल्स दिले, त्याच्यामध्ये परचेसेस आहेत, वेजेस आहे, कॅरेज आहे, रॉयल्टी आहे, असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. ते ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना आपण पाहणार आहोत. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं ट्रान्सफर केले जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केले जातात. आता डायरेक्ट इन्कम्स कोणते आहेत? प्रत्यक्ष उत्पन्न कोणते आहेत? तर असे उत्पन्न जे व्यवसायाचे मेन सोर्स ऑफ इन्कम आहेत, ज्या ज्या इन्कम्स वरती व्यवसाय पूर्णतः डिपेंड आहे, असे सर्व इन्कम्सना आपण काय म्हणतो? डायरेक्ट इन्कम्स म्हणतो. डायरेक्ट इन्कम्स आर द मेन सोर्स ऑफ इन्कम फॉर द बिझनेस ऑन विच बिझनेस टोटली डिपेंड्स. जर डायरेक्ट इन्कम्स नसतील तर व्यवसाय ऑपरेटच होऊ शकत नाही. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर आपण काय म्हणतो? सेल्स हे त्याचं एक्झाम्पल आहे. डायरेक्ट इन्कम्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करण्यात येतात. कुठं ट्रान्सफर करण्यात येतात? क्रेडिट साईडला. नेक्स्ट वन पहा, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटचा अर्थ काय येणार आहे? जर डायरेक्ट इन्कम्स जास्त येत असतील डायरेक्ट एक्सपेन्सेस पेक्षा, तर व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट होईल. ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. आता याची डेफिनेशन पाहत असताना कशी होईल? एक्सेस. एक्सेस म्हणजे जास्त. एक्सेस ऑफ डायरेक्ट इन्कम्स, प्रत्यक्ष उत्पन्न जर जास्त येत असतील ओव्हर कशापेक्षा? डायरेक्ट एक्सपेन्सेस पेक्षा, तर निश्चितच ग्रॉस प्रॉफिट होणार आहे. लक्षात ठेवा, विचारतात ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन्स मध्ये. याला अशा पद्धतीने देखील डेफिनेशन तुम्ही प्रेझेंट करू शकता. एक्सेस ऑफ क्रेडिट साइड ओव्हर डेबिट साइड ऑन ट्रेडिंग अकाउंट. खूप महत्वाचं आहे. क्रेडिट साइड मोठी येत आहे डेबिट साइड पेक्षा. कुठल्या अकाउंट वरती? तर ट्रेडिंग अकाउंट वरती. तर काय येणार आहे? व्यवसायाला काय होणार आहे? ग्रॉस प्रॉफिट होणार आहे. ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे ट्रान्सफर केला जातो? क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा पार्टनर्सना वाटला जात नाही.
तो ट्रेडिंग अकाउंटवरून ट्रान्सफर केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ग्रॉस प्रॉफिट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करण्यात येतो. नेक्स्ट डेफिनेशन आहे आपल्याला ग्रॉस लॉस काय आहे समजून घ्यायचा आहे. एक्सेस ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस ओव्हर डायरेक्ट इन्कम्स इज कॉल्ड ॲज द ग्रॉस लॉस. जर प्रत्यक्ष खर्च जास्त येत असतील प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा तर व्यवसायाला ग्रॉस लॉस होणार आहे. किंवा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड जास्त येत असेल क्रेडिट साईडपेक्षा तर व्यवसायाला ग्रॉस लॉस होईल. एक्सेस ऑफ डेबिट साईड ओव्हर क्रेडिट साईड ऑन ट्रेडिंग अकाउंट इज नोन ॲज ग्रॉस लॉस. तर या दोन्हीपैकी कोणतीही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. जर विचारलं तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये व्हॉट 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 इज ग्रॉस लॉस किंवा व्हॉट इज ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस लॉस कुठे ट्रान्सफर केला जाईल पहा, डेबिट साईडला. तो कुठल्या अकाउंटच्या ट्रान्सफर केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो. यानंतर आपण तयार करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अर्थ होतो नफा तोटा पत्रक. इथं आपण पोस्ट करत असताना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम्सना ट्रान्सफर करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार का केला जातो, कारण की मेन पर्पज आहे व्यवसाय नेट प्रॉफिट मध्ये आहे की व्यवसायाला नेट लॉस होत आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आल्सो कुठल्या टाईप ऑफ अकाउंट मध्ये येतोय, नॉमिनल अकाउंट मध्ये येतोय. वाय वी आर गोइंग टू प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बिकॉज वी हॅव टू और वी वॉन्ट टू फाइंड आउट वेदर बिझनेस अर्निंग नेट प्रॉफिट और नेट लॉस. व्यवसायाला नेट प्रॉफिट होत आहे की नेट लॉस होत आहे या उद्देशाने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. सर्वच्या सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे अप्रत्यक्ष खर्च आणि इनडायरेक्ट इन्कम्स म्हणजे अप्रत्यक्ष उत्पन्न हे कुठे ट्रान्सफर केले जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. आता हे समजून घेऊया इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहेत. याला आपण अप्रत्यक्ष खर्च म्हणतो. पहा, उत्पादन प्रक्रियेमध्ये जे जे खर्च झाले, वस्तूच्या उत्पादनामध्ये जे जे खर्च झाले त्याला आपण काय म्हणतोय, डायरेक्ट एक्सपेन्सेस बोलतोय. आता उत्पादन वस्तूचं उत्पादन केलं म्हणजे झालं का, नाही. आपल्याला इनडायरेक्टली बरेचसे खर्च करावे लागतात ती वस्तू सेल करण्यासाठी मार्केटमध्ये. म्हणजेच थोडक्यात बिझनेस ऑपरेट करावा लागतो, मॅनेज करावा लागतो, सेलिंग रिलेटेड खर्च करावे लागतात, डिस्ट्रीब्युशन रिलेटेड खर्च करावे लागतात. मग वस्तूच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असणारे खर्च, वस्तूच्या विक्री आणि वितरणाशी असणारे खर्च, संबंधित असणारे खर्च सर्वच्या सर्व अप्रत्यक्ष खर्च होतात. आता पाहूया डेफिनेशन काय करता येईल आपल्याला याची. एक्सपेन्सेस इन्कर्ड इन द प्रोसेस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशनचा अर्थ काय होणार आहे, व्यवस्थापकीय. सेलिंग विक्रीशी संबंधित असणारे. डिस्ट्रीब्युशनचा अर्थ काय होतो, वितरणाशी संबंधित असणारे. म्हणजे असे सर्व खर्च आपण केलेले आहेत. अशा प्रक्रियेमध्ये व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असणारे, वस्तू किंवा सेवेच्या विक्रीशी संबंधित असणारे किंवा वस्तू किंवा सेवेच्या वितरणाशी संबंधित असणारे असे सर्वच्या सर्व खर्चांना आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बोलतो. आता हे कोणकोणते असू शकतात, सॅलरी आहे, ऑफिस रेंट आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहेत, असे बरेचसे आहेत. फायनल अकाउंट्स प्रिपेअर करताना तुमच्या आणखीन लक्षात येईल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे ट्रान्सफर केले जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पहा, डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला चालले, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे चालले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारतील आपल्याला, या कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तरी देखील तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स माझ्याकडून क्लिअर करून घेऊ शकता. इनडायरेक्ट इन्कम्स याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष उत्पन्न. अप्रत्यक्ष उत्पन्न कोणते असणार आहेत तर समजून घेऊया. पहा, इनडायरेक्ट इन्कम्स आर नॉट द मेन सोर्स ऑफ इन्कम फॉर द बिझनेस. हे मेन सोर्स ऑफ इन्कम बिझनेसचे असत नाहीत. बिझनेस टोटली याच्यावरती डिपेंड असत नाहीत. इव्हेंच्युअली किंवा ओकेजनली प्रासंगिक पद्धतीने हे काय होत असतात, व्यवसायामध्ये निर्मित होत असतात. म्हणजे थोडक्यात हे मेन सोर्स ऑफ इन्कम नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट इन्कम्स आर इनडायरेक्ट इन्कम सॉरी हियर indirect incomes are not the main source of income on which business are totally depend. एक्झाम्पल दिलेला आहे, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड एक्सेट्रा. इनडायरेक्ट इन्कम्स नेहमी कुठे ट्रान्सफर केले जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केले जातात. नेट प्रॉफिट निव्वळ नफा म्हणतो आपण. समजून चला, इनडायरेक्ट इन्कम्स जास्त येत असतील इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पेक्षा तर नेट प्रॉफिट होईल. तर डेफिनेशन कशा प्रकारे करेन बघा, एक्सेस ऑफ इनडायरेक्ट इन्कम्स ओव्हर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्सेसचा अर्थ काय पाहिला आपण, जास्त. ओव्हरचा अर्थ काय होतो, पेक्षा. जर इनडायरेक्ट इन्कम्स म्हणजे
अप्रत्यक्ष उत्पन्न हे जास्त होत असतील, जास्त येत असतील अप्रत्यक्ष खर्चांपेक्षा, तर व्यवसायाला काय होणार आहे सांगा? नेट प्रॉफिट होणार आहे. याचे डेफिनेशन अशा पद्धतीने देऊ शकता, एक्सेस ऑफ क्रेडिट साइड ओव्हर डेबिट साइड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहा, क्रेडिट साइड मोठी येत असेल डेबिट साइड पेक्षा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती, तर व्यवसायास काय होणार आहे? नेट प्रॉफिट. आता हा नेट प्रॉफिट काय केला जातो? एक तर आपण हा नेट प्रॉफिट काय करणार आहोत? पार्टनर्स मध्ये वाटणार आहोत. एक तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे पार्टनरचं कॅपिटल आहे त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. अन्यथा आपण जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट तयार केलेला असेल, तर त्या पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार आहोत. नेट लॉसच्या बाबतीत काय करायचं आहे पहा, जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपले जास्त येत असतील इनडायरेक्ट इन्कम पेक्षा, तर व्यवसायाला नेट लॉस होणार आहे. हा नेट लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल मधून लेस करणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अन्यथा जर आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट ओपन करत असू, तर हा आपण काय करणार आहोत? पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवणार आहोत. डेबिट साईड मोठी आली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड पेक्षा, तर नेट लॉस होईल. आता आहे बॅलन्स शीट. एक पहा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्हीही अकाउंट आहेत, बरोबर आहे. ते वर्किंग रिझल्ट शो करतायत, फायनान्शियल परफॉर्मन्स व्यवसायाचा शो करतायत. दोन्हीही कोणत्या टाइप्स मध्ये येत आहेत? तर नॉमिनल अकाउंट फॉर्म मध्ये येत आहेत. आता बॅलन्स शीट ऍक्च्युली इट इज नॉट अन अकाउंट, हे अकाउंट नाही आहे, तर हे स्टेटमेंट आहे विच शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. खूप महत्वाचं आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आर्थिक स्थितीची माहिती शो करतं, व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे. आता ही आर्थिक स्थिती कशी समजणार आहे? की व्यवसायाच्या असेट्स किती आहेत आणि व्यवसायाच्या लायबिलिटीज किती आहेत. इट शोज द टोटल असेट्स अँड टोटल लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. तर बॅलन्स शीट, व्हॉट इज बॅलन्स शीट जर विचारलं आपल्याला, तर काय सांगता आलं पाहिजे? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. इट शोज द टोटल असेट्स अँड टोटल लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. आता याच्यामध्ये असेट्स अँड लायबिलिटीज प्रेझेंट केलेले आहेत. त्यामुळे असेट्स म्हणजे काय ते पाहूया. असेट्स म्हणजे मालमत्ता. असेट्स मीन्स एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी ओन्ड बाय बिझनेस. कोणत्याही स्वरूपाची मालमत्ता जी व्यवसायाच्या मालकीची आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत? असेट्स म्हणणार आहोत. तर असेट्स मध्ये आणखीन काय इन्क्लूड होऊ शकतं? फॉर एक्झाम्पल, असे कस्टमर्स आहेत ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणे आहेत. आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस उधारीवरती विकलेले आहेत आणि अशा पार्टीजकडून आपल्याला पैसे येणे आहेत, तर ती देखील असेट असेल. आपल्या जवळची कॅश आपण बँकेत फिक्स्ड डिपॉझिट फॉर्म मध्ये ठेवलेले आहेत, तर ते देखील पैसे आपल्याला मिळणारच आहेत, कारण की आपल्या मालकीचे आहेत ते. ती देखील आपली काय होईल? असेट होईल. इट ऑल्सो इन्क्लुड्स एनी अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम अदर पार्टी अगेन्स्ट गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस टू देम. असेट्स ज्या आहेत त्या मेनली डिवाइड केलेले थ्री टाइप्स मध्ये. एक आहेत फिक्स्ड असेट्स, दुसऱ्या नंबरला येतात करंट असेट्स आणि 3 नंबरला येतात फिक्टिशियस असेट्स. फिक्स्ड असेट्स म्हणजे स्थावर मालमत्ता. ज्या असेट्स बिझनेसमध्ये लॉंग टर्म मध्ये यूज मध्ये आणल्या जातात, ज्याचा बेनिफिट व्यवसायाला लॉंग पिरियड मध्ये मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल 3 to 5 years, 2 to 3 years, या पिरियड मध्ये ज्या असेट्स आपण यूज मध्ये आणणार आहोत त्यांना आपण काय म्हणतो? फिक्स्ड असेट्स बोलतो. फिक्स्ड असेट्स परत दोन भागात डिवाइड केलेत बाळांनो. टँजेबल फिक्स्ड असेट्स आणि इंटँजेबल फिक्स्ड असेट. टँजेबल फिक्स्ड असेट्स कोणकोणते आहेत? ज्या आपल्याला पाहता येतात, ज्यांना आपण काय करू शकतो? स्पर्श करू शकतो, हँडल करू शकतो, ज्यांचं फिजिकल एक्झिस्टन्स आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, मोटर व्हेकल, हे काय आहेत? टँजेबल फिक्स्ड असेट्स आहेत. इनटँजेबल फिक्स्ड असेट्स म्हणजे काय? ज्यांचं फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे, ज्या आपल्याला पाहता येत नाहीये. उदाहरणार्थ गुडविल, पेटेंट, कॉपीराईट. पण यांना आपल्याला एक्सपिरियन्स करता येतं, यांना आपल्याला मेजर करता येतं, यांना मोजता येतं इन टर्म्स ऑफ मनी. कोणत्या फॉर्म मध्ये मोजता येतं? पैशाच्या स्वरूपात मोजता येतं, म्हणून या असेट्स आहेत. इनटँजेबल फिक्स्ड असेट्स कोणते आहेत बघा? गुडविल, पेटेंट, कॉपीराईट एक्सेट्रा. आता करंट असेट्स पाहूया. करंट असेट्स ज्या आहेत त्या बिझनेसमध्ये हेल्ड केले जातात फॉर शॉर्ट पिरियड. कोणत्या पिरियडसाठी? शॉर्ट पिरियडसाठी. एक्झाम्पल आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, क्लोजिंग स्टॉक. असे हे काय आहेत? करंट असेट्स आहेत. नेक्स्ट वन आहेत फिक्टिशियस असेट्स. ऍक्च्युली या काल्पनिक स्वरूपाच्या मालमत्ता आहेत. यांना कोणत्याही स्वरूपाची मार्केट व्हॅल्यू प्राप्त होत नाही. कोणत्याही स्वरूपाची मार्केट व्हॅल्यू प्राप्त होत नाहीत.
याला कोणत्याही स्वरूपाची रिअलायझेबल व्हॅल्यू भेटत नाही बाळांनो. विचारलं जाईल की असे असेट ज्याला रिअलायझेबल व्हॅल्यू प्राप्त होत नाही, रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे विक्री किंमत प्राप्त होत नाही, अशा असेट्स कोणत्या येतील? फिक्टिशियस असेट्स. असेट्स विच आर क्रिएटेड इन आवर इमॅजिनरी नेचर. ज्या असेट्स आपण काल्पनिक स्वरूपात तयार करतो त्यांना आपण फिक्टिशियस असेट्स म्हणतो. त्यांना कोणत्याही स्वरूपाची रिअलायझेबल व्हॅल्यू असत नाही, मार्केट व्हॅल्यू असत नाही. फक्त बिझनेसला असं वाटतं की बाबा या फिक्टिशियस असेट्स आहेत, म्हणजे बिझनेसला असं वाटतं की हे जे काही आम्ही खर्च केलेले आहेत त्या ते खर्च केले म्हणून बिझनेस आमचा काय करत आहे? प्रॉफिटमध्ये जात आहे. ऑपरेशन्स त्याचे व्यवस्थित होत आहेत, सुरळीत होत आहेत. उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स असतील. आता फिक्टिशियस असेट्स काय केले जातात? इयर आफ्टर इयर ते राईट ऑफ पण केले जातात. बॅलन्स शीट मधून ते राईट ऑफ करण्यात येतील. कशा स्वरूपात राईट ऑफ केलं जातं हे पुढे तुम्हाला 12th मध्ये तर शिकायला मिळणार नाही, पण जसं तुम्ही पुढे जाल, बीकॉम वगैरे, बीकॉम सीए कोर्सेस निवडाल तिथं तुम्हाला ते तुमच्या लक्षात येईल. तर 3 टाइप्स पाहिले असेट्सचे आपण. फिक्स्ड असेट लॉंग टर्म मध्ये यूज मध्ये येतात, करंट असेट शॉर्ट टर्म मध्ये यूज मध्ये आणल्या जातात, फिक्टिशियस असेट्स इमॅजिनरी नेचर मध्ये क्रिएट केले जातात. आता लायबिलिटीजचा अर्थ होतो की टोटल अमाऊंट पेएबल बाय बिझनेस टू अदर्स. आपला व्यवसाय टोटल अमाऊंट पेएबल लागतोय त्याला आपण काय म्हणतो? लायबिलिटीज म्हणतो. आता या लायबिलिटीज ज्या आहेत त्या दोन भागात डिवाइड केल्या जातात. एक आहेत इंटरनल लायबिलिटी आणि दुसरी लायबिलिटी होते एक्सटर्नल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी काय आहे ते पाहू आपण. व्यवसायाच्या मालकाने किंवा पार्टनर्सने व्यवसायामध्ये काय गुंतवलंय? कॅपिटल गुंतवलेलं आहे, किंवा पार्टनरने व्यवसायाला काय दिलेलं आहे? लोन दिलेलं आहे. तर ही इंटरनल लायबिलिटी होते बाळांनो. आणि एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे काय? थर्ड पार्टीजना व्यवसाय देणं लागतो. जसं बँकेकडून घेतलेलं लोन असेल, सनरी क्रेडिटर्सना पैसे आपण देणं लागतोय, बिल्स पेबलचे पैसे देणं लागतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, तर या सगळ्यात एक्सटर्नल लायबिलिटीज होतात. लायबिलिटीज देखील 3 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत. एक आहे फिक्स्ड लायबिलिटी. या फिक्स्ड लायबिलिटी म्हणजे अशा लायबिलिटीज आहेत ज्याचे पेमेंट्स आपल्याला लॉंग टर्म मध्ये पे करायचे आहेत. म्हणजे या अशा लायबिलिटीज आहेत यांचे पैसे आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये देण्याचं बंधन नाहीये. उदाहरणार्थ कॅपिटल असेल, लॉंग टर्म बँक लोन असेल, एक्सेट्रा. करंट लायबिलिटीज कोणत्या लायबिलिटीज? ज्याचे पेमेंट्स आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये करणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ सनरी क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील. आणि नेक्स्ट आहे कंटिंजंट लायबिलिटी. ऍक्च्युली कंटिंजंट लायबिलिटी या बॅलन्स शीटचा पार्ट असत नाहीत, प्रेझेंटला या लायबिलिटी असत नाहीत. भविष्यामध्ये एखादं इव्हेंट घडेल किंवा घडणार नाही याच्यावर ते डिपेंड असतात. आता डेफिनेशन कशा स्वरूपात पाहायचं आहे पहा. Liabilities which are depend on happening or non-happening of certain future event is known as contingent liability. Contingent liability isn't a liability in present moment. एक्झाम्पल दिलेला आहे वर्कमेन्स कम्पेन्सेशन क्लेम. कंटिंजंट लायबिलिटी या प्रेझेंटला लायबिलिटी असत नाहीत, त्यामुळे त्या बॅलन्स शीटचा पार्ट होत नाहीत. त्या फुटनोट फॉर्म मध्ये लिहिल्या जातात. बॅलन्स शीटच्या बॉटमला पायथ्याशी फुटनोट फॉर्म मध्ये लिहिल्या जातात. कारण अकाउंटिंग मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टमुळे डिस्क्लोजर या कॉन्सेप्टमुळे आपल्याला काय करायचं आहे? कंटिंजंट लायबिलिटी बॅलन्स शीटच्या बॉटमला फुटनोट फॉर्म मध्ये लिहाव्या लागतात की कंपनी अगेन्स्ट किंवा बिझनेस अगेन्स्ट कोणकोणते क्लेम पेंडिंग आहेत. तर एखादी इव्हेंट घडेल किंवा घडणार नाही, एखादी घटना घडेल किंवा घडणार नाही, याच्यावर डिपेंड असणारी लायबिलिटी म्हणजे काय असेल? कंटिंजंट लायबिलिटी. तर सध्या तर 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. लायबिलिटी म्हणजे टोटल अमाऊंट पेएबल आहे बिझनेस ऑदर्सना, त्यांना आपण लायबिलिटीज म्हणतो. लायबिलिटी इंटरनल आणि एक्सटर्नल आहेत. इंटरनल लायबिलिटी म्हणजे पार्टनर्सने व्यवसायात कॅपिटल गुंतवलेलं आहे ती एक, आणि पार्टनर्सने लोन दिलेलं असेल व्यवसायाला तर ते. एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये थर्ड पार्टीजना पैसे देणं लागतो व्यवसाय. लायबिलिटीज चे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे फिक्स्ड लायबिलिटी, सेकंड आहे करंट लायबिलिटी आणि थर्ड आहे कंटिंजंट लायबिलिटी. नेक्स्ट वन. आता आपण काय पाहणार आहोत? ऍडजस्टमेंट्स पाहणार आहोत. ऍडजस्टमेंट्स मध्ये काय पाहायचं आहे? पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ऍडजस्टमेंटचे फायनल अकाउंट्स मध्ये आपल्याला 2 इफेक्ट घ्यायचे आहेत. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आयटम्स जे आहेत, जे अकाउंट्स आहेत त्याचा एकच इफेक्ट घेऊ आपण,
आणि ऍडजस्टमेंटमध्ये जे दिलेले आहेत, ऍडजस्टमेंट ज्या दिलेल्या आहेत, ऍडिशनल इन्फॉर्मेशन ज्या दिलेल्या आहेत, त्याचे दोन इफेक्ट्स आपण पाहणार आहोत. तर पहिली ऍडजस्टमेंट जी विचारली जाते आपल्याला क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचा अर्थ पाहूया. एक्झॅक्ट स्टॉक ऑफ गुड्स इन हँड ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंग इयर स्टार्ट होतं 1 एप्रिलला आणि एंड होतं 31 मार्चला. तर 31 मार्चला एक्झॅक्ट स्टॉक ऑफ गुड्स किती हँडमध्ये आहेत, जे अनसोल्ड आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहोत? क्लोजिंग स्टॉक म्हणणार आहोत. इन शॉर्ट, अनसोल्ड गुड्स ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर इज नोन ॲज क्लोजिंग स्टॉक. अकॉर्डिंग टू द कन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट, अकाउंटिंगमध्ये कॉन्सेप्ट आहे कन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट. तर त्या कॉन्सेप्टनुसार क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड केला जातो कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस यातील जी कमी असेल ती. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करायचं आहे आपल्याला. जो माल विकला गेलेला नाही आहे, जो अनसोल्ड आहे 31 मार्च रोजी, त्याला आपल्याला शो करावं लागेल फायनल अकाउंट्समध्ये. आणि हे शो करत असताना आपल्याला त्याच्या कॉस्ट प्राइसला शो करायचा आहे की मार्केट प्राइसला शो करायचा आहे. कॉस्ट प्राइस म्हणजे आपल्याला ते गुड्स किती रुपयांना पडलेले आहेत, आणि मार्केट प्राइस म्हणजे आपण ते गुड्स विथ प्रॉफिट घेऊन मार्केटमध्ये कितीला विकणार आहोत. तर नेहमी लक्षात ठेवा, मार्केट प्राइस जास्तच असते, पण काही केसेसमध्ये मार्केट प्राइस कमी असते. जो माल स्टॉक मधला असतो, खूप जुना झालेला असतो, असे जे गुड्स आहेत जे स्टॉकमध्ये असतात, अशाच गुड्सच्या बाबतीत मार्केट प्राइस ही कॉस्ट प्राइसपेक्षा कमी असते. पण आपल्यासाठी एक व्हॅल्युएबल प्रिन्सिपल मिळतं कन्झर्वेटिझम कॉन्सेप्टनुसार. ते प्रिन्सिपल काय सांगतं? क्लोजिंग स्टॉकचे दोन्ही प्राइस दिलेले आहेत, कॉस्ट प्राइस पण दिली आणि मार्केट प्राइस पण दिली. तर यातील जी कमी असेल ती शो करायची आहे. तर याचा इफेक्ट कसा घ्यायचा आहे पहा. पहिला इफेक्ट आपल्याला शो करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, अँड सेकंड इफेक्ट शो करायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर पहा, क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. नोट दिलेले आहे. जर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली असेल, कुठे दिलेली असेल? ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली असेल, तर डेफिनेटली आपल्याला कुठे शो करायचा आहे? तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करायचा आहे. मार्च 2024 मध्ये जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली होती. ट्रेडिंग अकाउंट तिथं प्रिपेअर करायचा नव्हता आपल्याला. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला तो आपल्याला क्लोजिंग स्टॉक शो करायचा होता. तर लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंटमध्ये आले तर दोन इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सेकंड इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि नोटमध्ये काय सांगितलेलं आहे, जर ट्रायल बॅलन्समध्ये जर आला क्लोजिंग स्टॉक, तर निश्चितच त्याचा एकच इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता ओपनिंग स्टॉक काय पहा, जो 31 मार्चला जी गुड्स अनसोल्ड आहेत तेच काय होणार आहेत सांगा बघूया. आपले 1 एप्रिल रोजी ओपनिंग स्टॉक मध्ये असणार आहेत. से येस और नो? ओके. 1 एप्रिल रोजी जितके गुड्स आपल्या इन हँड आहेत, ते काय असतील? ओपनिंग स्टॉक असतील. ओपनिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये दिला जातो. त्याचा एकच इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे घ्यायचं आहे आपल्याला? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, डन. तर ही पहिली ऍडजस्टमेंट झालेली आहे. सेकंड ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ काय होतो? बरेच विद्यार्थी या कॉन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घेत नाहीत आणि त्यांचं कन्फ्युजन होतं. एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये फरक आहे बाळांनो. एक्सपेन्सेसचा अर्थ खर्च झालेला आहे, बरोबर आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ काय? खर्च झाले पण पैसे द्यायचे राहिलेत. आता इथं मी काय करणार आहे पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस व्यवसायासाठी काय आहे? लायबिलिटी आहे. अर्थ काय होतो मी सांगितलं, खर्च झाला, बेनिफिट आपण घेतलेला आहे, परंतु पैसे देणे बाकी आहेत. पैसे देणे बाकी आहेत म्हणजे पैसे दिलेले नाहीत समोरच्या पार्टीला, तर आपण त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो. उदाहरणार्थ, मार्च महिन्याची सॅलरी आपल्याला द्यायची आहे, तर सॅलरी एम्प्लॉय कडून काम करून घेतलं मार्च महिन्याचं आपण, बरोबर आहे, पण सॅलरी आपण मार्च महिन्यात देत नाही, म्हणजे आपला खर्च तर झाला. कारण की बेनिफिट घेतला आपण एम्प्लॉईजच्या कामाचा, त्यांच्या सर्व्हिसेसचा. एम्प्लॉईजना आपण सॅलरी देणं लागतोय, खर्च झालेला आहे. सॅलरी पोटी फक्त काय म्हणणार आहे मी? सॅलरी माझी देणे आहे, आउटस्टँडिंग आहे. ती सॅलरी मी एप्रिल मंथ मध्ये देणार. म्हणजे थोडक्यात डेफिनेशन काय आहे? एक्सपेन्सेस इन्कर्ड बट नॉट पेड इज कॉल्ड ॲज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. खर्च झाला परंतु अजून ते पैसे दिलेले नाही. In short, outstanding expenses are the expenses of the current accounting year which is paid in next accounting year. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस थोडक्यात काय आहेत? हे एक्सपेन्सेस
करंट इयरचे आहेत, पण ते पैसे कधी पे केले जात आहेत त्याचे, ते एक्सपेन्सेस कधी पे केले जात आहेत नेक्स्ट अकाउंटिंग इयरमध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट घ्यायचे आहेत म्हणून आपल्याला. दोन इफेक्ट कसे होणार आहेत? जो एक्सपेन्सेस दिला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तो ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस आहेत त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करायचे आहेत. काय करायचे आहेत? ऍड करायचे. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट कधी येणार? समजून चला आउटस्टँडिंग वेजेस असेल तर वेजेस कुठे असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, तर वेजेस मध्ये ऍड करायचा आहे. समजून चला आउटस्टँडिंग सॅलरी दिली तर सॅलरी अकाउंट कुठं असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, तर त्या ठिकाणी आपल्याला ऍड करावं लागेल. पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित एक्सपेन्सेस मध्ये ऍड करण्यात यावे. दुसरा इफेक्ट लायबिलिटी आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामुळे मी कुठे शो करणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नोट दिले, जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एखादे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतील तर त्याचा एकच इफेक्ट घ्यायचा आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये आले की एकच इफेक्ट, तर कुठे घेणार आहोत आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत. ऍडजस्टमेंट मध्ये आले तर दोन इफेक्ट, आणि जर ट्रायल बॅलन्स मध्ये आलेला असेल तर एकच इफेक्ट. नेक्स्ट वन आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या बरोबर अपोजिट मध्ये असणारे हे आहेत प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेसचा अर्थ काय होतो पहा, की खर्च झालेला नाही. पहा, कोणत्याही स्वरूपाचा बेनिफिट आपण घेतलेला नाहीये, खर्च झालेला नाही, परंतु ऍडव्हान्सच्या फॉर्म मध्ये पैसे दिले, फॉर्म मध्ये पैसे दिले, ऑलरेडी पैसे दिले, तर त्याला आपण काय म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्सेस. आता प्रीपेड एक्सपेन्सेसची डेफिनेशन आपण अशा स्वरूपात पाहू शकतो, एक्सपेन्सेस पेड बिफोर इनकर्ड इज नोन ॲज प्रीपेड एक्सपेन्सेस. खर्च होण्यापूर्वीच पैसे दिले. In short, prepaid expenses are the expenses of the next accounting year which are paid in current accounting year. नेक्स्ट अकाउंटिंग इयर साठीचे एक्सपेन्सेस आपण करंट अकाउंटिंग इयर मध्येच ऍडव्हान्सच्या फॉर्म मध्ये पेड करत आहोत. तर प्रीपेड एक्सपेन्सेस हे करंट इयरचे एक्सपेन्सेस नाहीतच, त्यामुळे पहिला इफेक्ट मी घेणार आहे ऍडजस्टमेंटमध्ये. ऍडजस्टमेंटमध्ये दिलेले प्रीपेड जे एक्सपेन्सेस आहेत त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित एक्सपेन्सेस मधून मी लेस करणार. जर प्रीपेड वेजेस दिलेले असतील तर वेजेस मधून लेस, प्रीपेड सॅलरी दिलेली असतील तर सॅलरी मधून लेस, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट दिलेले असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट मधून लेस, प्रीपेड इन्शुरन्स दिलेले असतील तर प्रीपेड इन्शुरन्स मधून लेस करणार मी. तर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हे सगळे पॉईंट्स दिलेले असतात, त्यातून लेस करायचा. दुसरा इफेक्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस आपली असेट आहे बाळांनो, तर कुठे शो करायचं आपल्याला? असेट साईडला. जर नोटमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आपले बॅलन्स शीट मध्ये दिलेले असतील तर त्याचा एकच इफेक्ट घ्यायचा आहे आणि तो कुठे शो करणार मी? असेट साईडला. नेक्स्ट वन आहे आउटस्टँडिंग इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल किंवा अॅक्युरेट इन्कम. पहा, एखाद्या पार्टीला आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली किंवा त्या पार्टीला गुड्स सोल्ड केले, आपण त्या पार्टीकडून पैसे मिळालेले नाहीत, आपलं उत्पन्न तर झालं, आपण एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, बेनिफिट दिला, पण त्या पार्टीकडून पैसे येणे आहे, ते पैसे मिळालेले नाहीत, असे जे उत्पन्न आहेत त्यांना आपण आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो किंवा इन्कम रिसिवेबल किंवा अॅक्युरेट इन्कम म्हणतो. उदाहरणार्थ, इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड इन कॅश इज नोन ॲज आउटस्टँडिंग इन्कम और इन्कम रिसिवेबल. मिळकत तर झाली, उत्पन्न तर झालं, परंतु ते पैसे समोरच्या पार्टीकडून येणे आहेत. इन शॉर्ट, आउटस्टँडिंग इन्कम्स आर द इन्कम्स ऑफ द करंट अकाउंटिंग इयर विच विल बी रिसिव्ड इन द नेक्स्ट अकाउंटिंग इयर. काय सांगितलंय? आउटस्टँडिंग इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल हे करंट इयरचे इन्कम आहेत, फक्त ते पैसे त्याचे आपल्याला त्या इन्कमचे नेक्स्ट अकाउंटिंग इयर मध्ये मिळणार आहेत. तर याचा इफेक्ट काय करणार आहे? पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड धरायची आपल्याला, कारण की इन्कम आहेत ना ही. आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत आपण ऍडजस्टमेंट पाहत आहोत ही. तर इन्कम नेहमी क्रेडिट साईडला असतात, तर आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला संबंधित इन्कम मध्ये काय करायचं आहे? पहिला इफेक्ट ऍड करायचा आहे. पहिला इफेक्ट ऍड करायचा. दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा आहे? पैसे येणे आहेत बाळा, समोरच्या पार्टीकडून पैसे मिळणार आहेत मला, पैसे मिळणार आहेत भविष्यात म्हणजे माझी असेटच होईल, त्यामुळे दुसरा इफेक्ट माझा आउटस्टँडिंग इन्कमचा कुठं जाईल? बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल.
नोटमध्ये येऊया. जर आउटस्टँडिंग इन्कम जर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतील तर त्याचा एकच इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे शो करणार आहे मी? असेट साईडला. कुठे शो करायचं आहे? असेट साईडला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे प्री रिसिव्ड इन्कम किंवा इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आता या ऍडजस्टमेंटच्या बाबतीत काय होत आहे पहा, हे ऍक्च्युली हे ऍडजस्टमेंट जे आहे ही लायबिलिटी आहे व्यवसायासाठी. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात, प्री रिसिव्ड इन्कम इज द लायबिलिटी ऑफ द बिझनेस. लक्षात ठेवा, आउटस्टँडिंग इन्कम किंवा अॅक्युरेड इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल ही असेट आहे. तर कोणत्याही स्वरूपाचं बेनिफिट आपण समोरच्या पार्टीला दिलेलं नाहीये, पण त्या पार्टीकडून आपण ऍडव्हान्सच्या फॉर्ममध्ये पैसे कलेक्ट करत आहोत. हे इन्कम नेक्स्ट अकाउंटिंग इयरचे आहेत, पण ऍडव्हान्सच्या फॉर्ममध्ये आपण करंट इयरमध्येच पैसे घेत आहोत. तर निश्चितच हे प्री रिसिव्ड इन्कम राहतील किंवा इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स राहतील. ही व्यवसायाची लायबिलिटी होईल, कारण की समोरच्या पार्टीला आपण सर्व्हिसच दिली नाही तर इन फ्युचर तर ते पैसे त्या पार्टीला द्यावे लागतील, आपण जे ऍडव्हान्सच्या फॉर्ममध्ये घेतलेले आहेत ते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो बघा, इन्कम नॉट अर्न बट received in advance is known as pre-received income. In short, pre-received incomes are the incomes of the next accounting year which is received in current accounting year. इफेक्ट काय करणार आहे? ऍक्च्युली हे इन्कम या वर्षाचे नाहीये, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिलेटेड इन्कम मधून मी काय करणार? लेस करणार. बरोबर आहे. शक्यतो पण प्री रिसिव्ड इन्कम हे कमिशनच्या बाबतीत देतात आपल्याला, प्री रिसिव्ड रेंट किंवा प्री रिसिव्ड इन्कम कमिशन. तर प्री रिसिव्ड इन्कम कमिशन असेल, प्री रिसिव्ड रेंट असेल, हे नेहमी कुठं असतात? रेंट रिसिव्ड किंवा कमिशन रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिलेले असतात. तर त्यातून पहिला इफेक्ट लेस करायचा आहे आणि ही व्यवसायाची लायबिलिटी आहे म्हणून सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करायचे आहेत. जर इन केस प्री रिसिव्ड इन्कम आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतील तर बाळांनो त्याचा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करावा लागेल. पहा, बेसिक गोष्ट आहे, अतिशय प्रिसाइज नोट्स मी तयार केलेले आहेत. हे या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला जमल्याच पाहिजेत, त्याचे इफेक्ट्स तुम्हाला चेकच करायचे आहेत, कारण की हा टॉपिक आपला बाकीच्या सर्व टॉपिकचा बेस असणार आहे. हे ऍडजस्टमेंट्स बाकीच्या सर्व टॉपिकचे बेस असणार आहेत. तरी देखील काय ऍडजस्टमेंट्स तुम्हाला समजलेले नसतील तर तुम्ही काय करू शकता, मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी तुमचे सगळे डाऊट्स काय करून देईन? क्लिअर करून देईन. नेक्स्ट वन पुढे जायचं आपल्याला, डिप्रिसिएशन. ही ऍडजस्टमेंट 100% आपल्याला असणार आहे. डिप्रिसिएशन म्हणजे घसारा, झीज. ज्या व्यवसायामध्ये फिक्स्ड असेट्स आपण वापरत आहोत त्या फिक्स्ड असेट्स कंटिन्युअसली वापरत असल्यामुळे किंवा टाइम पॅसेजमुळे किंवा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे या फिक्स्ड असेट्सची व्हॅल्यू काय होते बाळांनो? कमी होते, कमी कमी होत जाते. तर या फिक्स्ड असेटची व्हॅल्यू जी कमी होणार आहे त्यालाच आपण डिप्रिसिएशन म्हणणार आहोत. डिप्रिसिएशन व्यवसायासाठी नॉमिनल लॉस आहे. तर आपण डेफिनेशन कशा स्वरूपात पाहू शकतो पहा, डिप्रिसिएशन इज द नॉमिनल लॉस ऑफ द बिझनेस. डिप्रिसिएशन इज अ परमनंट अँड ग्रॅज्युअल डिक्रीज. डिक्रीज म्हणजे कमी होणे इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट्स. इट इज कॅल्क्युलेटेड ओनली ऑन फिक्स्ड असेट्स. विचारलं जाईल, डिप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ऑन करंट असेट्स. ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन? फॉल्स द्यायचा आहे. का? डिप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ओनली ऑन फिक्स्ड असेट्स. तर पहिला इफेक्ट आहे, डिप्रिसिएशनमुळे फिक्स्ड असेट्सची व्हॅल्यू कमी होणार आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला संबंधित असेट्स मधून काय करायचं आहे? आपल्याला डिप्रिसिएशन लेस करायचं आहे. आणि डिप्रिसिएशन आपला नॉमिनल लॉस आहे, त्यामुळे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करायचा आहे. पहिला इफेक्ट असेट मधून लेस, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर नोट दिलेला आहे डिप्रिसिएशन ऍडजस्टमेंट मध्ये न देता ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतील तर काय करणार? तर आपण एकच इफेक्ट त्याचा घेणार आहोत आणि एक इफेक्ट कुठं होईल बाळांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, डन. 6 ऍडजस्टमेंट झालेले आहेत. आता सनरी डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स येतील, अनोंदणीकृत विक्री. हा गुड्स तर आपण विक्री केलेले आहेत कस्टमर्सना, पण त्याची नोंद झालेली नाहीये. म्हणजे थोडक्यात उधारीवरती माल विक्री केलेला आहे पण त्याची नोंद झालेली नाही. अनरेकॉर्डेड सेल्स हे ऍडजस्टमेंट मध्येच येतील. मग पहिला इफेक्ट मी काय करणार? आता नोंद करायचं आहेत आपल्याला. ते सांगतायत की एक गुड्स तर सोल्ड केलेत कस्टमरला परंतु त्याची नोंद झालेली नाही बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये. क्लोजिंग स्टॉक मध्ये गुड्सची नोंद केली आपण, ते निघून गेलेत म्हणून तो काउंट केला व्यवस्थित, फक्त त्याची सेल्स बुक मध्ये आपली नोंद केलेली नाही. मग मी काय करणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स असतात, तिथं काय करणार आहे? अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट, जसं सेल्स आपली इन्क्रीज होणार आहे
त्याच वेळेला कस्टमरकडून पैसे येणे देखील इन्क्रीज होणार आहे. आता ज्या कस्टमर्सना उधारीवरती मालाची विक्री केली त्यांना आपण काय म्हणतो, डेटर्स बोलतो. बरोबर आहे का नाही? कलेक्टिव्हली सर्व कस्टमर्सना आपण सन्ड्री डेटर्स बोलतो. तर त्या सन्ड्री डेटर्स मध्ये आपण काय करणार आहोत, अनरेकॉर्डेड सेल्स काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. तर दोन्हीकडे ऍडच करायचं आहे अनरेकॉर्डेड सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स तिथं आहेत म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स मध्ये ऍड, आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स मध्ये देखील ऍड. नेक्स्ट वन, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. पहा, एखाद्या सन्ड्री डेटर्स कडून आपल्याला पैसे मिळण्याची शाश्वती पाहिजे आहे म्हणून त्याच्याकडून आपण रिटर्न डॉक्युमेंट लिहून घेतलं, एक ड्राफ्ट बनवून घेतला, ड्राफ्ट बनवला आपण आणि त्याच्याकडून सिग्नेचर करून घेतली त्याच्यावरती, म्हणजे थोडक्यात एक रिटर्न डॉक्युमेंट तयार केलं. त्या रिटर्न डॉक्युमेंटला आपण काय म्हणतो माहित आहे का, बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो. आता या बिलाचे पैसे त्या कस्टमरकडून आपल्याला येणे आहेत म्हणून आपल्यासाठी ते बिल्स रिसिवेबल आहे. आणि तो कस्टमर काय म्हणणार, बिलाचे पैसे द्यायचे आहेत म्हणून तो बिल्स पेएबल म्हणेल. तो त्याच्या बुक्सचा विषय आहे, त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये तो त्याला काय म्हणेल, बिल्स पेएबल म्हणेल. आपण आपल्या बुक्स मध्ये त्याला काय म्हणणार, बिल्स रिसिवेबल. मग आता ह्या सन्ड्री डेटर्स, असे जे सन्ड्री डेटर्स आहेत ज्यांच्यासाठी आपण हे बिल बनवलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, बिल ऑफ एक्सचेंज. आपल्याला त्या बिलाचे पैसे येणे आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणू, बिल्स रिसिवेबल. आता समजून चला, ठरलेल्या डेटला एखाद्या पार्टीने, म्हणजे बिल्स रिसिवेबलच्या पार्टीज असतात. आपण बिल बनवतो म्हणून आपण ड्रॉवर होतो, आणि ज्याच्या नावे बिल बनवलेला असतो तो कोण असतो, ड्रॉवी असतो. आता या पार्टीने आपल्याला जर पैसे दिले नाहीत तर आपण त्याला काय म्हणणार, बिल्स रिसिवेबल काय झालं, डिसऑनर्ड झालं. काय झालं, डिसऑनर्ड झालं, ते वटलं गेलं नाही. तर याचा पहिला इफेक्ट लक्षात ठेवा, बिल्स रिसिवेबल कमी होतील डिसऑनर्ड झाल्यामुळे. तर मी पहिला इफेक्ट करणारा बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल मधून बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड झाले लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे, सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड करायचा आहे. कशामध्ये ऍड करायचा आहे, सन्ड्री डेटर्स मध्ये, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, डन. नेक्स्ट वन, गुड्स सप्लाय टू पार्टनर एंटर्ड इन टू डेटर्स. पार्टनरने व्यवसायामधील गुड्स वैयक्तिक वापरासाठी, पर्सनल यूजसाठी, डॉमेस्टिक पर्पजसाठी यूज मध्ये किंवा विथड्रॉन केले तर आपण ड्रॉइंग्स म्हणून अमाऊंट काय करतो, त्याच्या कॅपिटल मधून वजा करतो. तर उदाहरणार्थ इथं गुड्स तर सप्लायड केलेत पार्टनरना, पण त्याची नोंद आपण ड्रॉइंग्स मध्ये न घेता आपण कशामध्ये एंटर्ड केले, त्याची नोंद डेटर्स मध्ये. आता पार्टनर हा आपला कस्टमर नाही आहे बाळांनो. डेटर्स मध्ये कोण येतं, ज्यांना उधारीवरती मालाची विक्री केली असे कस्टमर्स. आता हे जे कस्टमर्स आहेत ते थर्ड पार्टी आहेत. काय आहेत, थर्ड पार्टी आहेत. व्यवसायाचे कस्टमर्स आहेत पण त्या थर्ड पार्टी आहेत. पार्टनर हा मालक आहे, ओनर आहे. त्याला जे काही गुड्स आपण सप्लाय केले किंवा त्यानं जे गुड्स वितरण केले ते आपल्या डेटर्स मध्ये येणारच नाही. त्यामुळे जे डेटर्स मध्ये इन्क्लूड झालेलं आहे, जे पार्टनरला गुड्स आपण सप्लायड केलेत म्हणून, ती अमाऊंट आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा इन्क्लूड झालेले लेस करावे लागेल. बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स दिलेले असतात, त्यातून लेस. आणि दुसरा इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय म्हणून घेणार, ड्रॉइंग्स म्हणून घेणार आहोत. जर पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल मधून लेस करणार आपण. नेक्स्ट वन, बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय, पहा, ज्या कस्टमर्सना आपण उधारीवरती मालाची विक्री केली आणि अशा कस्टमर्सकडून पैसे मिळाले नाहीत, पैसे आले नाहीत, रिकवर्ड झाले नाहीत, तर आपले पैसे बुडले, म्हणून आपण त्याला म्हणतो बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हा व्यवसायाचा नॉमिनल लॉस आहे. बरोबर आहे. टोटल अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम customer is called as bad debts. Bad debts is the nominal loss of the business. पहिला इफेक्ट करायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, डेटर्स ज्यांनी आपले पैसे बुडवलेले आहेत त्या डेटर्स मधून काय करायचं आहे, हे बॅड डेब्ट्स वजा करायचे आहेत. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, तिथं जर ऑलरेडी कुठले बॅड डेब्ट्स दिलेले असतील तर त्याच्यात ऍड करायचे, दिलेले नसतील तर आहे तसं घ्यायचं आहे. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून लेस. दुसरा इफेक्ट आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेब्ट्स असतील तर त्याच्यात नसेल तर आहे तसं घेणार. तर हे ओल्ड बॅड डेब्ट्स आणि न्यू बॅड डेब्ट्स काय असतात ते मी सांगतो.
ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले बॅड डेब्ट्स ओल्ड बॅड डेब्ट्स असतात. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले बॅड डेब्ट्स न्यू बॅड डेब्ट्स असतात. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले बॅड डेब्ट्स काय आहेत? ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले बॅड डेब्ट्स ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत. त्याचा एकच इफेक्ट घेतो आपण त्या ओल्ड बॅड डेब्ट्सचा, तो होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठं होतो? डेबिट साईडला. ओके, डन. ऍडजस्टमेंट मध्ये जे बॅड डेब्ट्स दिले त्यांना आपण काय म्हणतो? न्यू बॅड डेब्ट्स बोलतो. या न्यू बॅड डेब्ट्सचा इफेक्ट, दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट मी सांगितला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून लेस. दुसरा इफेक्ट काय करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स, RDD. पहा, when business has a doubt to recover their debts from their customer, okay, then business makes the provision or makes the reserve against current year's profit is known as the reserve for doubtful debts. ज्या वेळेला व्यवसायाला काय वाटतं की एक शंका निर्माण होते व्यवसायासाठी की बाबा पर्टिक्युलर कस्टमर काय म्हणतोय की बाबा मी तुमचे पैसे देईन, परंतु त्याच्याकडून पैसे रिकवर होत नसतील आपले. पैसे तर देतो म्हणून सांगतोय तो, परंतु त्याच्याकडून त्या डेटला, ज्या डेटला त्यानं सांगितलेलं त्या डेटला ते पैसे रिकवर होत असतील तर बिझनेसला डाऊट क्रिएट होतो की बाबा हे पैसे येतील पण नाही पण. ज्यावेळेला असं व्यवसायाला वाटतं की बाबा डाऊट क्रिएट होतो अबाउट समथिंग डेब्ट्स, अबाउट डेब्ट संदर्भात, एखाद्या कस्टमर्स संदर्भात त्याच्याकडून पैसे रिकवर होतील किंवा नाही, तर अशा वेळेला बिझनेस काय करतो? रिझर्व्ह मेंटेन करतो. तर रिझर्व्ह मेंटेन करतो करंट इयरच्या प्रॉफिट अगेन्स्ट, कन्सिडर करतो की बाबा हे पैसे आपले बुडणार आहेत. वेन बिझनेस हॅज अ डाऊट अबाउट टू रिकवर देअर डेब्ट्स or not, then it makes provision against current year's profit. Such provision or reserve is known as reserve for doubtful debts. Reserve for doubtful debts आपल्या लॉसच आहे, त्यामुळे पहिला इफेक्ट मी काय करणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून काय करणार? लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेब्ट्स जे दिलेले असतील, न्यू बॅड डेब्ट्स दिले असतील, तिथं आपण ऍड करणार. नसेल तर आहे तसं RDD घेणार. आता RDDच्या बाबतीत काय होतं पहा, जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली RDD असेल, ट्रायल बॅलन्स मध्ये RDD दिलेली असेल तर ती ओल्ड RDD होते बघा. काय होते? ओल्ड RDD. ओल्ड RDD कुठे लिहितात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतात. खूप महत्वाच्या नोट्स आहेत या. पहा, ओल्ड RDD कुठे लिहितात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि जर ऍडजस्टमेंट मध्ये RDD दिलेली असेल तर बाळांनो, तर तिला आपण न्यू RDD म्हणतो. काय म्हणतो? न्यू RDD. आणि तिचे इफेक्ट इथं मी दिले. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता खूप महत्वाचं आहे, कम्पॅरिझन करावं लागतं. समजून चला, प्रॉब्लेम मध्ये ओल्ड RDD देखील दिलेली आहे आणि न्यू RDD देखील दिलेली आहे. तर अशा वेळेला या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल? तुलना करावी लागेल, कम्पॅरिझन करावं लागेल. कम्पॅरिझन काय असणार? या दोन्हीपैकी जी RDD मोठी आहे त्या RDD मधून जी छोटी RDD आहे, जिची अमाऊंट लहान आहे, ती वजा करायची. उदाहरणार्थ ओल्ड RDD आपण कुठं पोस्ट केले? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. न्यू RDD कुठं पोस्ट केले? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर यामध्ये न्यू RDD मोठे असेल तर न्यू RDD ची जागा आहे तिथंच राहील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यातून ओल्ड RDD जे आहे ना, आपण जे पोस्ट केले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, तिथून उचलायची आहे, ती क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायची नाही, तर डेबिट साईडच्या ओल्ड RDD, न्यू RDD मधून ती लेस करायची. समजून चला, ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू RDD ची टोटल ओल्ड RDD पेक्षा कमी असेल तर ओल्ड RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच ठेवायचे आहे. आणि हे तिघेही ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला न लिहिता क्रेडिट साईडला ओल्ड RDD मधून लेस करायचं आहे. आता हे एक्झाम्पल्स कशा स्वरूपात सॉर्ट आउट करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत, अशा ऍडजस्टमेंट्स हे आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स घेताना आपल्या लक्षात येईल. सध्या तर लक्षात ठेवा, RDD चे दोन इफेक्ट जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून लेस, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेटर्स ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये ऍड. आणि ओल्ड RDD ट्रायल बॅलन्स मध्ये जे दिलेले आहे तिचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एकच इफेक्ट. नेक्स्ट वन, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आपले जे डेटर्स आहेत त्यांच्याकडून पैसे त्वरित रिकवर झाले पाहिजेत, त्यासाठी आपण कन्सिडर काय करत असतो? त्यांना कॅश डिस्काउंट देत असतो. म्हणून
सध्या तरी 31 मार्चला त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे पैसे लगेच मिळणार नाहीत, आपल्याला नेक्स्ट अकाउंटिंग इयरमध्येच पैसे मिळणार आहेत. तर नेक्स्ट अकाउंटिंग इयरमध्ये हा जर डिस्काउंट आपण अलाउड केला तर तो नेक्स्ट अकाउंटिंग इयरचा काय होईल, खर्च होईल. पण खर्च हा डिस्काउंटचा आपल्याला या वर्षातच पडला पाहिजे, कारण की हे डेटर्स या वर्षातलेच आहेत. सेल्स डेटर्सना जे केलेले आहे उधारीवरती या वर्षातलंच, नेक्स्ट इयरमध्ये डिस्काउंट हा टाकून चालणार नाही आपल्याला. म्हणून आपण आत्ताच काय कन्सिडर करून ठेवतोय, समजून चला माझे 20 लाख रुपीजचे काय आहेत, डेटर्स आहेत 2013, 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षातले. तर यांच्याकडून जर मला जर पैसे रिकव्हर करायचे असतील तर 2024-25 वर्षामध्ये मला जर मी डिस्काउंट एक समजून चला किती टक्के डिस्काउंट द्यावं लागेल, 1% असं समजून चला. मी 1% डिस्काउंट देणार आहे, मग 1% डिस्काउंट माझा किती आला, समथिंग 20,000 रुपये. तर हा डिस्काउंट जर मी 2024-25 या आर्थिक वर्षात जर दिला तर तो डिस्काउंटचा खर्च हा नेक्स्ट 2024-25 या वर्षात पडेल. अशा स्वरूपाचं अकाउंटिंग आपल्याला करून चालणार नाही आहे, कारण की ही विक्री कधीची आहे आपली, 20 लाखाचे जे डेटर्स आहेत आपले, डेटर्स कडून जे येणे आहेत 20 लाख रुपये, ती विक्री आहे आपली कोणती, 2023-24ची. त्यामुळं आपण एक एस्टिमेट करतोय की आपल्याला 1% डिस्काउंट आपण द्यावा लागेल जर हे पैसे रिकव्हर व्हायचे असतील तर. हा डिस्काउंट तर अजून आपण दिलेला नाही, कारण की हे पैसे ज्या वेळेला देतील त्यावेळेलाच आपण डिस्काउंट अलाउड करणार आहे. त्यामुळे सध्या तरी 2023-24चाच हा खर्च राहील डिस्काउंट म्हणून. मग तो आपल्याला या वर्षाच्याच प्रॉफिट अगेन्स्ट रिझर्व्ह मेंटेन करून ठेवायचा आहे. तर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स पहिला इफेक्ट काय करणार आहे, हे पैसे तर मिळणार नाहीत डेटर्स कडून आपल्याला जे आपण एस्टिमेट करत आहोत डिस्काउंट देण्यासाठी कस्टमर्सना. तर डेटर्स मधून पहिला इफेक्ट आपल्याला लेस करायचा आहे. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिस्काउंट अलाउड मध्ये ऍड करायचा आहे. काय करायचं आहे, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिस्काउंट अलाउड दिले असतील तर तिथं ऍड करायचं. जर दिलेले नसतील बाळांनो तर काय करा, आहे तसे घ्या. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये पण रिझर्व्ह फॉर डिस्काउंट देतात ऑन डेटर्स. जर ट्रायल बॅलन्स मध्ये रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स दिलेले असतील तर त्याचा एकच इफेक्ट घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, नेक्स्ट वन, अनरेकॉर्डेड परचेसेस पाहायचे. आता ह्या सर्व जे ऍडजस्टमेंट पाहिले ना आपण, अनरेकॉर्डेड सेल्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, गुड्स सप्लाइड टू पार्टनर एंटर्ड इन डेटर्स, याच्या व्यतिरिक्त बॅड डेब्ट्स, यानंतर आरडीडी आणि त्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट. याचा सिक्वेन्स बदलायचा नाही बाळा, समजून चला. बॅड डेब्ट्सची ही ऍडजस्टमेंट तुम्हाला विचारली प्रॉब्लेम मध्ये, आणि आरडीडीची विचारली, आणि रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स विचारली. तर पहिल्यांदा ऍडजस्टमेंट होईल प्रथम कोणती, बॅड डेब्ट्सची. 2 नंबरला आपण काय करणार आहोत, नंबर 2ला आरडीडीची, आणि 3 नंबरला कोणती करणार, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. तर याचा क्रम बदलायचा नाही, पहिल्यांदा आरडीडी येणार नाही, तर पहिल्यांदा बॅड डेब्ट्सच देतील, त्यानंतर आरडीडी आणि त्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. वरचे तर आहेतच, समजून जर अनरेकॉर्डेड सेल्स पण दिलेत, बॅड डेब्ट्स पण दिलेत, आरडीडी पण दिले, तर अनरेकॉर्डेड सेल्स पहिला, बॅड डेब्ट्स त्यानंतर आरडीडी. काय असतं, पर्सेंटेज मध्ये जे अमाऊंट दिलेली आहे ना त्या बाबतीत प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून जी लमसम अमाऊंट दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल बॅड डेब्ट्स 4,000 रुपये दिलेत, अनरेकॉर्डेड सेल्स 10,000 दिलेत, या ऍडजस्टमेंट वर खाली झाल्याच चालतात. पण पर्सेंटेज मध्ये जे अमाऊंट दिलेली आहे तिथं प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, हे प्रिकॉशन मेंटेन करायचं आहे. अनरेकॉर्डेड परचेसेस, नाव वी आर गोइंग टू सी ऍडजस्टमेंट रिलेटेड टू सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स कुणाला म्हणतो, ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल खरेदी करतो. आपण म्हणजे आपला व्यवसाय. आपण उधारीवरती माल ज्यांच्याकडून खरेदी 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 केलेला आहे, XYZ, यांना आपण समजून चला टोटल पैसे देणं लागतोय 7 लाख रुपये. तर हे व्यवसायाचे काय होतील, सन्ड्री क्रेडिटर्स होतील. कलेक्टिव्हली मला पैसे देणं लागतोय मी या तिघांना. एक्स हा क्रेडिटर होईल, वाय क्रेडिटर होईल, झेड क्रेडिटर होईल, आणि तिघांना मिळून एकत्रित केलं किती पैसे देणं लागतोय आपण, तर त्यांना आपण सन्ड्री क्रेडिटर्स बोलतो. सन्ड्री क्रेडिटर्स व्यवसायासाठी लायबिलिटी आहे.
तर अनरेकॉर्डेड परचेसेसचा अर्थ काय आहे की गुड्स खरेदी केलेले आहेत, फक्त त्याची नोंद परचेस बुकमध्ये झालेली नाही. तर ती आपल्याला काय करावी लागेल, आता नोंद करावी लागेल. पहा, आपण काय करणार आहोत, परचेसेस मध्ये ऍड करणार आणि क्रेडिटर्स मध्ये देखील ऍड करणार आहोत. पहिला इफेक्ट आपला परचेसेस देखील वाढतील, आपले क्रेडिटर्स देखील वाढणार आहेत. तर थोडासा इफेक्ट चेंज झालेला आहे, पहा याला आपण सेकंड इफेक्ट मध्ये घेऊ. ओके, चालेल, काय हरकत नाही बाळांनो, याला फर्स्ट इफेक्ट मध्ये घ्या, काय हरकत नाही. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस मध्ये ऍड करायचे आहेत अनरेकॉर्डेड परचेसेस, आणि त्याच वेळेला पैसे देणे देखील वाढणार आहेत. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस आपण ऍड करू. बिल्स पेएबल डिसऑनर्ड, समजून चला बिलाचे पैसे आपल्याला द्यायचे होते पार्टी ड्रॉवरला, आपण ड्रॉवी आहोत, कारण की आपल्याला बिलाचे पैसे द्यायचे आहेत. त्या ड्रॉवरला आपण पैसे देऊ शकलो नाही, तर ते बिल पेएबल डिसऑनर झालं म्हटलं जाईल. तर पहिला इफेक्ट मला काय करायचा आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल मधून बिल्स पेएबल डिसऑनर लेस करायचे आहेत. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्याच लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ते ऍड करायचे आहेत. पहिला इफेक्ट बिल्स पेएबल मधून लेस. सेकंड इफेक्ट मी काय करणार आहे, बॅलन्स शीटच्याच लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स मध्ये ऍड करणार आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ऍक्च्युली कन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट काय सांगते आपल्याला, की भविष्यात होणाऱ्या खर्चासाठी किंवा लॉसेससाठी, एक्सपेन्सेससाठी किंवा लॉसेससाठी इस्टिमेशन करा, प्रोव्हिजन करा, बरोबर आहे. पण ही कॉन्सेप्ट आपल्याला इन्कमसाठी प्रोव्हिजन करण्यासाठी सांगत नाही. कधीही लक्षात ठेवा, भविष्यामध्ये काय उत्पन्न मिळणार आहेत आपल्याला, त्यासाठी प्रोव्हिजन करण्याची गरज नाही. त्याचं रिफ्लेक्शन फायनल अकाउंट्समध्ये शो करण्याची गरज नाही आहे. पण तरी सुद्धा ही ऍडजस्टमेंट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे, की आपल्या क्रेडिटर्स कडून आपल्याला किती रुपये डिस्काउंट मिळू शकतो. हे आपलं उत्पन्न आहे, उत्पन्नासाठी प्रोव्हिजन करायला लागलेलो आहोत आपण. तर पहिला इफेक्ट आहे क्रेडिटर्स मधून लेस करा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स काय करायचं आहे, आपल्याला लेस करायचं. कुठे काय करायचं आहे, लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स मधून लेस. दुसरा इफेक्ट हे आपला इन्कम होणार आहे, आणि इन्कम आपण कुठे शो करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डिस्काउंट रिसिव्ड असेल तर त्याच्यात ऍड, नसेल तर आहे तसं शो करणार मी. तर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स मधून लेस. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्काउंट रिसिव्ह दिलेला असेल तर त्याच्यामध्ये ऍड. कन्झर्वेटिझम कॉन्सेप्टनुसार याला शो करण्याची गरज नाही, कारण की इट इज अन इनडायरेक्ट इन्कम फॉर द बिझनेस. भविष्यामध्ये जे उत्पन्न मिळणार आहे किंवा होणार आहे त्यासाठी आपण तरतूद करायला इथं. तर ऍक्च्युली कन्झर्वेटिव्ह कॉन्सेप्टनुसार अशी तरतूद करण्याची गरज नाही आहे. त्या ऍडजस्टमेंटमध्ये भाग दिलेला आहे ऍडजस्टमेंटचा, म्हणून आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्यानुसार घ्यावा लागेल. तर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स जर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतील तर ते देताना डेबिट साईडलाच देतात बाळांनो. तर त्याचा इफेक्ट काय करावा लागेल, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. तर या ऍडजस्टमेंट्स आहेत रिलेट्स विथ द सन्ड्री क्रेडिटर्स. नाव आता गुड्स संदर्भातल्या ऍडजस्टमेंट पाहिजे आहेत. बघा, आपण बऱ्याचशा ऍडजस्टमेंट डिटेलली घेत आलेलो आहोत बाळांनो. या ऍडजस्टमेंटचा बेस सर्वत्र आपल्याला यूज करायचा आहे. सर्व टॉपिकचा बेस हा पहिला चॅप्टर आहे, तो व्यवस्थित पाहत चला. काही ऍडजस्टमेंट समजल्या नाही तर रिवाइंड करून लेक्चर पहा. ओके, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. ओके, व्यवसायातील गुड्स पार्टनर्सनी पर्सनल यूजसाठी वापरले, तर गुड्स निघून गेले म्हणून आपण काय करणार, पहिला इफेक्ट गुड्स निघून गेले म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणार. आपण कुठे शो करणार, क्रेडिट साईडला. सेकंड इफेक्ट हे जे गुड्स त्यांनी विथड्रॉन केलेत पार्टनर्सने पर्सनल यूजसाठी, तर त्याला आपण पार्टनर्स ड्रॉइंग म्हणतो. ही अमाऊंट आपण त्यांच्याकडून कॅशमध्ये वसूल करत नाही, तर त्यांच्या कॅपिटल मधून वसूल करतो. वसूल करतो म्हणजे काय करतो, कॅपिटल मधून ड्रॉइंग्स म्हणून हे लेस करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि जर आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट ओपन केलेलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की पैसे हे वसूल करायचे आहेत पार्टनरकडून, म्हणून डेबिट साईडला काय म्हणून घ्यायचे, तर ड्रॉइंग्स म्हणून घ्यायचे. तर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स निघून गेलेले आहे, लिहिताना काय लिहिणार, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. आणि सेकंड इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला तो ड्रॉइंग्स अकाउंट म्हणून घ्यायचा आहे.
नेक्स्ट वन, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. खूप महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, बऱ्याच वेळेला विचारतात. आपण गुड्स डिस्ट्रीब्यूट करतो फ्री सॅम्पल म्हणून, किंवा व्यवसाय गुड्स डिस्ट्रीब्यूट करत आहे फ्री सॅम्पल म्हणून. का? कारण की व्यवसायाला ऍडव्हर्टाईज करायची आहे त्याच्या प्रोडक्टची. म्हणजेच पहिला इफेक्ट मी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स निघून गेले म्हणून काय लिहिणार आहे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आणि सेकंड इफेक्ट, माझा तो खर्च झालेला आहे. काय म्हणून खर्च झाला? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून खर्च झाला, म्हणून सेकंड इफेक्ट मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहे ऍज अन ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून. तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून घेतलेला असेल आपण हा इफेक्ट, जर ही ऍडजस्टमेंट विचारतील आपल्याला फायनल अकाउंट्समध्ये. तर ठीक आहे, चालेल. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ऍक्सिडेंट. बऱ्याच वेळेला जे गुड्स आपण गोडाऊन मध्ये ठेवलेले आहेत किंवा कॅरी करत आहोत इन ट्रान्झिट मध्ये, तर असे गुड्स डिस्ट्रॉयड होतात, नष्ट होतात फायर ऑक्युअर्ड झाल्यामुळे किंवा ऍक्सिडेंट घडल्यामुळे. आता या गुड्सचा, हे जे ऍडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा ऍक्सिडेंट, या ऍडजस्टमेंटला समजून घेण्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हे जे गुड्स नष्ट झाले त्याचा विमा उतरवलेला होता का, जनरल इन्शुरन्स घेतलेला होता का, ते पाहायचं. जर इन्शुरन्स प्रीमियम आपण भरलेला असेल, याचा विमा उतरवलेला असेल, तर याच्या ट्रीटमेंट त्यानुसार होतील. पहिली ट्रीटमेंट आहे फुल्ली इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. समजून चला, 10,000 रुपयांचा माल जळून खाक झाला, इन्शुरन्स कंपनीने सांगितलं की 10,000 आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देतो. तर पहिला इफेक्ट घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ऍक्सिडेंट. जितक्या रुपयांचा माल नष्ट झालेला आहे ती अमाऊंट लिहायची, ग्रॉस अमाऊंट. जितक्या रुपयांचा माल नष्ट झालेला आहे 10,000 रुपये. दुसरा इफेक्ट, इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळणार आहेत म्हणून मी काय लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय म्हणून लिहिणार, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. ओके. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स निघून गेलेत, नष्ट झालेत, डिस्ट्रॉइड झालेत ऍक्सिडेंटमध्ये, पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, पैसे मिळणार आहेत पूर्ण इन्शुरन्स कंपनीकडून म्हणून मी काय लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. नेक्स्ट वन, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ऍक्सिडेंट. याच्यामध्ये सेकंड ऍडजस्टमेंट यामधीलच पाहायचे, सेकंड पार्ट पाहायचा आहे. समजून चला, 10,000 रुपयांचे गुड्स डिस्ट्रॉयड झाले, इन्शुरन्स कंपनीने ऍडमिट केला क्लेम किती रुपयांचा, 6,000 रुपयांचा. म्हणजे थोडक्यात पार्टली इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ऍक्सिडेंट म्हणू आपण. तर आपल्याला इन्शुरन्स कंपनीने 4,000 रुपयांचा क्लेम मान्यच केला नाही, म्हणजे थोडक्यात आपल्याला या केसमध्ये काय झाला, लॉस झाला. तर पहिला इफेक्ट मी घेतोय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय लिहिणार आहे आपल्याला माहित आहे, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ऍक्सिडेंट जे काय दिलेलं असेल ते. किती रुपयांचा माल नष्ट झाला पहा, तर पूर्ण अमाऊंट लिहायची. ती कोणती अमाऊंट आहे, ती ग्रॉस अमाऊंट आहे बाळांनो. कोणती अमाऊंट आहे, ग्रॉस अमाऊंट. सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम जो रिसिवेबल होणार आहे, किती रुपये रिसिवेबल होणार आहे, 6,000 रुपये. आणि या ऍडजस्टमेंटचे तीन इफेक्ट होतात हं, लक्षात ठेवा. पार्टली इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, जे पैसे आपल्याला मिळणार नाहीयेत, इन्शुरन्स कंपनीनं जो क्लेम ऍडमिट केलेला नाही, रुपये 4,000 रुपये, तो आपला लॉस झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर म्हणून घ्यायचा आहे, टू लॉस बाय फायर. थर्ड इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ऍक्सिडेंट, 10,000 रुपये लिहायचं. सेकंड इम्पॅक्ट, इन्शुरन्स कंपनीकडून जितके पैसे रिसिवेबल आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचा आहे, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल म्हणून 6,000 रुपये. आणि थर्ड इफेक्ट घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर म्हणून. नेक्स्ट वन, समजून चला, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा ऍक्सिडेंट केसमध्ये जर समजून चालायचं आहे, जो माल नष्ट झालेला आहे, जे गुड्स डिस्ट्रॉयड झालेला आहे त्याचा विमाच उतरवलेला नसेल तर, ते अनइन्शुर्ड असतील तर टोटल लॉस होणार आपला. पहिला इफेक्ट घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणून ग्रॉस अमाऊंट नोंदवा, 10,000 रुपये. आता विमा कंपनी आपल्याला पैसे देईल का जर आपण विमा उतरवलेलाच नाहीये तर, तर सेकंड इफेक्ट आपला पूर्ण लॉस झाला म्हणून कुठे घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर म्हणून. तर ही गुड संदर्भात काही ऍडजस्टमेंट्स आपण पाहिलेले आहेत. आता
बँकेकडून लोन घेतलेला आहे बाळांनो, तर बँकेकडून जे लोन घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागेल. से येस ऑर नो? इंटरेस्ट ड्यू राहील. मग जो इंटरेस्ट आपल्याला द्यायचा आहे तो काय होणार आहे? बँकेचं लोन म्हणजे जी मुद्दल अमाऊंट आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्याच्यावरती जे व्याज द्यायचं आहे, त्यामुळे बँकेची लोनची अमाऊंट वाढणार आहे. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ऍड करायचा आहे. बँक लोन मध्ये काय ऍड करणार? आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. इंटरेस्ट ऑन बँक लोन. इथं पेएबल लिहायचं नाही, आउटस्टँडिंग लिहायचं नाही. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. पहा, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोन मध्ये ऍड. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. का? कारण की आपला खर्च झाला ना हा. जे इंटरेस्ट देणार आहोत आपण बँकेला अगेन्स्ट बँक लोन. नेक्स्ट वन, इंटरेस्ट पेएबल ऑन पार्टनर्स लोन. एखाद्या पार्टनरने व्यवसायाला, पार्टनरशिप फर्मला लोन दिलेलं असेल तर त्याला आपण इंटरेस्ट देणं लागू ना. निश्चित द्यावं लागेल आपल्याला इंटरेस्ट. समजून चला, हे पैसे आपण बाहेरच्या एखाद्या थर्ड पर्सन कडून लोनच्या फॉर्म मध्ये आणले असते तर त्यालाही पैसे द्यावेच लागले असते, व्याज द्यावंच लागलं असतं. मग पार्टनरने व्यवसायाला जे लोन दिलेलं आहे ते थोडेच कॅपिटल आहे. कॅपिटल जे आहे त्याच्यावरती समजून चला, कॅपिटल आपण युज करतो, ते कॅपिटलचे अमाऊंट काय परत लगेच करणार आहे का आपण? नाही, कारण की व्यवसायाच्या मालकाने गुंतवलेलं जे भांडवल व्यवसायामध्ये आहे तो कधीही तो विथड्रॉन करत नाही. पण पार्टनर्स कडून घेतलेलं लोन मात्र त्याला ठराविक पिरियड नंतर पे करावं लागेल विथ इंटरेस्ट. तर पार्टनर्स लोन कुठं दिलेलं असतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असणार आहे, कारण की व्यवसायाची ती लायबिलिटी आहे. तर पहिला इफेक्ट पार्टनर्स लोन मध्ये ऍड करा, जे इंटरेस्ट आपण देणं लागतोय आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून. आणि दुसरा इफेक्ट हा आपला खर्चच झालाय, त्यामुळे मी काय लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. ओके, डन. नेक्स्ट वन, इंटरेस्ट पेएबल ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्सनी म्युच्युअली पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेलं असेल की प्रत्येक पार्टनरला 5%, 6%, 7% इंटरेस्ट घेण्याचा अधिकार आहे कॅपिटल वरती. तर आपल्याला याचा इफेक्ट घ्यावा लागेल. पहिला इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जमा करायचा आहे त्याच्या कॅपिटलला ही रक्कम, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि हा खर्च झाला म्हणून कुठं लिहायचा आहे आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून, पार्टनर्स कॅपिटल म्हणून. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कधी कॅपिटल अकाउंट आहे आणि कधी करंट अकाउंट आहे हे सांगायला नको. समजून ज्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर निश्चित करंट अकाउंट असणार आहे, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर निश्चितच काय असणार आहे? कॅपिटल अकाउंटच असणार आहे. एकच अकाउंट ओपन केलेलं असेल आपण. नेक्स्ट वन, इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. खूप महत्वाचं आहे. आपण गुंतवणूक केलेली आहे, डिबेंचर्स मध्ये असेल, शेअर्समध्ये असेल, शेअर्समध्ये तर डिव्हिडंड भेटतो आपल्याला, सॉरी, इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, एफडी फॉर्म मध्ये पैसे आपण बँकेत डिपॉझिट केलेले असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील, किंवा डिपॉझिटमध्ये बँकेत डिपॉझिट फॉर्म मध्ये पैसे ठेवलेले असतील, तर त्याच्यावरती जो इंटरेस्ट येणं आहे, तो इंटरेस्ट येणं जे आहे ते आपल्यासाठी येणे रक्कम आहे, ती असेट होईल, अक्रूड इंटरेस्ट. आणि तो आपला उत्पन्न झालेला असेल निश्चित, असं इन्कम आहे जे पैसे येणे आहे, इन्कम येणे आहे. इन्कम तर झालं परंतु पैसे येणे आहेत. तर पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला ऍड करायचा इन्व्हेस्टमेंट मध्ये अक्रूड इंटरेस्ट म्हणून, कारण की इन्व्हेस्टमेंट आपली वाढलेली असेल ना, इंटरेस्ट येणं आहे ते. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड, अक्रूड इंटरेस्ट म्हणून घ्यायचा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स, किंवा बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, किंवा बाय इंटरेस्ट ऑन एफडी, जे दिलेलं असेल त्या पद्धतीनं. साईड बदलायच्या नाही. बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड अक्रूड इंटरेस्ट. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, किंवा बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स, किंवा बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, जे काही दिलेलं आहे त्यानुसार. ओके.
नेक्स्ट वन, इंटरेस्ट चार्ज ऑन पार्टनर्स ड्रॉइंग. पहा, व्यवसायामधील पार्टनर्सनी व्यवसायातील गुड्स किंवा कॅश पर्सनल यूजसाठी विथड्रॉन केलेले असेल तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. आता जसं पार्टनर्सनी व्यवसायाला कॅपिटल वापरायला दिलेलं आहे त्याच्यावरती आपण त्यांना व्याज देत आहोत, तर व्यवसायातील कॅश किंवा गुड्स जे पार्टनर्सनी विथड्रॉन केले त्याच्यावरती व्यवसाय इंटरेस्ट चार्ज करण्याचं ठरवतो. हे पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेलं असेल की बाबा 4%, 3%, 2% किंवा 5% इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करण्यात यावा, तर त्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यायची आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे चार्ज करणार आपण ते व्यवसायासाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. तर पहिला इफेक्ट मी पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, कारण की हे पैसे वसूल करायचे आहेत पार्टनरकडून, पार्टनरच्या कॅपिटलमधून वसूल करायचा आहे. पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. सेकंड इफेक्ट, हे आपलं उत्पन्न आहे त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. जर प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग्सच्या डेट दिलेल्या नसतील, अब्सेन्स असतील, तर मी काय करणार आहे, 6 मंथसाठी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करणार. हा रूलच आहे. ओके. नेक्स्ट वन, सॅलरी और कमिशन पेएबल टू पार्टनर. एखाद्या पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन द्यायचं ठरलेलं असेल तर त्याची ट्रीटमेंट कशी करायची आहे, या ऍडजस्टमेंटची ट्रीटमेंट. पहिला इफेक्ट होतो प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण की हे पैसे द्यायचे आहेत. किंवा पहिला इफेक्ट तुम्ही नोंदवू शकता, फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहा, सॅलरी और कमिशन पेएबल टू पार्टनर. आणि सेकंड इफेक्ट शो करू शकता तुम्ही, पुढे शो करणार पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पैसे द्यायचे आहेत ना, सॅलरी द्यायची आहे, कमिशन द्यायचं आहे, पैसे जे जे द्यायचे आहेत पार्टनर्सना ते पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके. आणि तो खर्च झाला, जी सॅलरी आपण पेएबल लागतोय पार्टनरला किंवा कमिशन पेएबल लागतोय तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. आता थोडाफार इथून पुढे जे ऍडजस्टमेंट पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला थोडाफार भाग समजून घ्यावा लागतो. एक्सपेन्सेस काय आहेत पहा. व्यवसाय ज्या वेळेला गुड्स परचेसेस करत आहे, सर्व्हिसेस परचेस करत आहे, कॅशवरती खरेदी करत असेल, उधारीवरती खरेदी करत असेल, दॅट डझंट मॅटर, तो त्याला खर्च होत आहे, व्यवसायाला खर्च होत आहे. आता हा खर्च व्यवसायामध्ये 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. एक आहे रिकरिंग इन नेचर, सतत होणारे खर्च. सेकंड एक्सपेन्सेस आहेत नॉन रिकरिंग इन नेचर, सतत न होणारे खर्च. आणि असे काही खर्च आहेत जे काय आहेत, डिफर्ड आहेत. काय आहेत, डिफर्ड आहेत, ज्याचा बेनिफिट हा एका वर्षासाठी मर्यादित नाही आहे. तर त्यानुसार आपण या एक्सपेन्सेसची कॅटेगरी करणार आहोत आणि समजून घेणार आहोत. प्रत्येक कॉमर्समधल्या स्टुडंट्सना या कॉन्सेप्ट समजल्याच पाहिजेत, अंडरस्टँडिंग झाल्याच पाहिजेत. व्यवसायाला खर्च कधी होतो, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीकडून बेनिफिट घेतो गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या फॉर्ममध्ये, तर व्यवसायाला खर्चच होणार. मग भलेही तो खर्च कॅशमध्ये पेड केलेला असू दे किंवा आउटस्टँडिंग असू दे, दॅट डझंट मॅटर. मग हे जे एक्सपेन्सेस आहेत ते 3 भागामध्ये वर्गीकृत केलेत. पहिले आहेत रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे सतत होत आहेत. एक्सपेन्सेस विच आर रिकरिंग इन नेचर, सतत होत आहेत, इज नोन ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बेनिफिट ऑन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज लिमिटेड फॉर शॉर्ट पिरियड. आता जो काही आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या माध्यमातून खर्च होत आहेत व्यवसायाला, त्याचा बेनिफिट जो मिळतो व्यवसायाला, तो विथिन 1 इयरच्या आतलाच असतो. शॉर्ट पिरियडमध्येच त्याचा बेनिफिट व्यवसायाला मिळतो. सॅलरी पेड केली, वेजेस पेड केलं, गुड्स परचेस केले, किंवा आपण कन्सिडर करू ॲडव्हर्टाइजमेंटवरील खर्च असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील खर्च असेल, किंवा ऑफिस रेंट असेल पर्टिक्युलर पिरियडमधील, तर यावरील जो खर्च आहे, जो बेनिफिट आहे व्यवसायाला मिळतो, तो शॉर्ट पिरियडसाठी असतो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट किंवा अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे ट्रान्सफर केले जातात फायनल अकाउंट्समध्ये, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पहा, जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर कुठे जातील, ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. आणि जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर आपल्याला माहित आहे ते कुठे जातील सांगा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील हे खर्च.
तर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर डायरेक्ट एक्सपेन्सेस पण असू शकतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पण असू शकतात, जे सतत होत आहेत बिझनेस ऑपरेट करण्यासाठी रेग्युलर फॉर्ममध्ये आपल्याला हे खर्च करावे लागत आहेत. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि हे सर्वच्या सर्व रिव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आहेत. परचेसेस, वेजेस, सॅलरी, रेंट, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ट्री एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, ऑडिट एक्सपेन्सेस, बरेचसे आहेत. नेक्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ होतो भांडवली खर्च, भांडवली वस्तूंवरती केला जाणारा खर्च. हे नॉन रिकरिंग इन नेचर आहेत. हे एकदा का खर्च केले तर याच्यातून मिळणारा बेनिफिट व्यवसायाला लॉंग पिरियडसाठी असतो. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग खरेदी केली, प्लांट अँड मशिनरी खरेदी केली, फर्निचर खरेदी केलं, इन्व्हेस्टमेंट केली आपण, तर हे कॅपिटल एक्सपेंडिचर होतात. कॅपिटल एक्सपेंडिचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करण्यात येतात. बघा कुठे शो करण्यात येतात? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. एक्सपेंडिचर विच आर नॉन रिकरिंग इन नेचर, सतत करावे लागत नाहीत, त्यांना आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. बेनिफिट ऑन कॅपिटल एक्सपेंडिचर इज जनरली इज स्कॅटर्ड बिटवीन 3 to 5 years. ओके, लॉंग पिरियडसाठी असतो, किंवा 5 ते 10 वर्ष पण असू शकतो, 10 ते 15 वर्ष, 15 ते 20 वर्ष देखील. कॅपिटल एक्सपेंडिचर आर ट्रान्सफर टू दी असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. लँड अँड बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, किंवा फर्निचर असेल खरेदी केलेलं. नेक्स्ट आहे थर्ड, याच्यामध्ये एक्सपेंडिचर मध्ये येणारा डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या बाबतीत काय होतं की ऍक्च्युली हे असे एक्सपेन्सेस आहेत ज्याचा बेनिफिट हा एका अकाउंटिंग इयरसाठी मर्यादित नाही आहे. म्हणजे 2 वर्षांमध्ये किंवा 3 वर्षांमध्ये हा बेनिफिट काय केलेला आहे, विखुरलेला आहे. उदाहरणार्थ आपण ऍडव्हर्टाइजमेंटवरील रक्कम खर्च केलेला आहे, जाहिरातीवरती खर्च केलेला आहे 2 वर्षासाठी. तर जे पैसे आपण पेड केले ते 2 वर्षांसाठी पेड केले, म्हणजे बेनिफिट जो मिळणार आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटमुळे मधून, तो 2 वर्षांमध्ये विखुरला गेलेला आहे. त्याला आपण डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. तर एक्सपेंडिचर ऑन विच बेनिफिट इज नॉट लिमिटेड फॉर पर्टिक्युलर वन अकाउंटिंग इयर. असे एक्सपेंडिचर ज्याच्यातून बेनिफिट आपल्याला वन अकाउंटिंग इयर मध्ये मिळत नाही, तर एकापेक्षा जास्त अकाउंटिंग इयर मध्ये तो बेनिफिट मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो. ऍक्च्युली बेनिफिट ऑन सच एक्सपेंडिचर इज डिफर्ड बिटवीन 2 to 3 अकाउंटिंग इयर्स. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, हेवी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर्स. हेवी म्हणजे जास्त ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर्स आपण करतो. हेवी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर 2-3 वर्षांसाठी, 4 वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी, तर त्याला आपण डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो. आता एक्सपेंडिचरचा भाग पाहिला तर आपली ऍडजस्टमेंट आपल्याला समजून घ्यायची आहे. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर सतत होणारे आहेत, ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ते कुठं लिहित असतो आपण, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, डन. कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च आहेत, सतत होत नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. सतत करावे लागत नाहीत हे खर्च. हे कुठे शो केले जातात, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता काय आहे की हे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड करून चालणार नाही, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड करून चालणार नाही. नाहीतर आपला हा एरर कोणता होईल माहिती आहे, प्रिन्सिपल एरर होईल. कोणता एरर होईल, प्रिन्सिपल एरर होईल. 11वी मध्ये आपण शिकलेलो आहोत एरर्स अँड रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स अँड देअर रेक्टिफिकेशन मध्ये. तर पाहूया आपण. रिपेअर्स टू बिल्डिंग. आता बिल्डिंगसाठी जो रिपेअरसाठी खर्च केला 1,000 रुपये, हे आपले रिव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आहेत. कोणते एक्सपेंडिचर्स आहेत? कारण की रिपेअरसाठी आलेला खर्च हा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर होतो, असेट वापरात आलेली आहे ऑलरेडी. तर तो डेबिटला पडलाय म्हणजे बिल्डिंग मध्ये इन्क्लूड झाला. डेबिटला पडला म्हणजे काय झाला, इन्क्लूड झाला. तर बिल्डिंग मध्ये घेऊन चालणार नाही आपल्याला. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड झालेला आहे, ही ऍडजस्टमेंट आहे इथं. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला मी काय करणार, पहिल्यांदा बिल्डिंग मधून लेस करणार, रिपेअर्स टू बिल्डिंग जे इन्क्लूड झाले ते. आणि सेकंड इफेक्ट घेणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, काय म्हणून घेणार, रिपेअर्स टू बिल्डिंग. कारण की रिपेअर्स अँड मेंटेनन्स कुठे येत असतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येत असतात. तर पहा, रिपेअर्स टू बिल्डिंग ₹1,000 डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्डिंग मधून लेस. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, नेक्स्ट वन. हीच ऍडजस्टमेंट आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर आता कशामध्ये इन्क्लूड झालेत सांगा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड झालेत. म्हणजे असेटवरील
असेट जो आहे, असेट कशामध्ये इन्क्लूड झाले ती रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स मध्ये. फॉर एक्झाम्पल वेजेस पेड टू वर्कर्स फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी डेबिटेड टू वेजेस अकाउंट. न्यू मशिनरी खरेदी केलेली आहे आणि तिच्या इन्स्टॉलेशनसाठी येणारा खर्च बाळांनो, निश्चितच इन्स्टॉलेशनसाठी येणारा खर्च कशामध्ये ऍड झाला पाहिजे? मशिनरीमध्ये ऍड झाला पाहिजे. लक्षात ठेवा, एखादी असेट खरेदी केली, अकाउंटिंग मध्ये काय सांगितलंय, एखादी असेट खरेदी केली तर ती असेट वापरात येण्यासाठी जो जो खर्च केला जातो, इन्स्टॉलेशन, गॅरेज, असे सर्व खर्च त्या असेटमध्येच ऍड करावे लागतात. त्या असेट अकाउंटलाच डेबिट द्यावं लागतं. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला डेबिट देऊन चालणार नाही. ओके, अकाउंटिंग कॉन्सेप्ट सांगतायत आपल्याला, गाईडलाईन्स प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जे वेजेस पेड करतोय आपण वर्कर्सना, कशासाठी? इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वर्कर्स आपण वापरले वस्तूचं उत्पादन करण्यासाठी, तर ते वेजेस आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं, हे माहित आहे. पण मशिनरीचं इन्स्टॉलेशन आपण कायम करणार आहोत का? ऍट अ टाइम इरेग्युलर पार्ट आहे तो, एकदाच खर्च करावा लागेल आपल्याला, प्रॉपर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. सो दॅट वॉट एव्हर अमाऊंट वी हॅव पेड टू दी वर्कर्स इन द फॉर्म ऑफ वेजेस फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी should not be debited to wages account, should be debited to machinery account. लक्षात ठेवा. त्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मी वेजेस मधून ही अमाऊंट काय करणार? लेस करणार. डेबिट दिले याचा अर्थ मी काय म्हटलंय? इन्क्लूड केलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस मधून मी ही अमाऊंट काय करणार आहे? लेस करणार आहे. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेट साईडला मशिनरीवरचा खर्च आहे हा मशिनरीमध्ये ऍड करणार आहे. नेक्स्ट वन, आणखीन एक ऍडजस्टमेंट दिले, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड झालेले आहेत. कशामध्ये इन्क्लूड झालेत असं कन्सिडर करू आपण? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. तर परचेसेस इन्क्लूड्स परचेसेस ऑफ फर्निचर ₹10,000. बाळांनो, परचेसेस मध्ये काय येत असतं माहिती आहे का? परचेसेस अकाउंट मध्ये जे आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करतो ना, ते येतं. परचेसेस मध्ये कधीही तुम्ही लँड अँड बिल्डिंग खरेदी केली किंवा प्लांट अँड मशिनरी खरेदी केली किंवा फर्निचर खरेदी केलं, हे येतच नाही बाळांनो. कारण की परचेसेस मध्ये फक्त गुड्स परचेस केलेली नोंद येते आणि हे सर्वच्या सर्व गुड्स आपण खरेदी करून विक्री करत असतो, म्हणून त्याला आपण रेव्हेन्यू गुड्स म्हणतो. हे सर्वच्या सर्व व्यवसायात वापरासाठी या वस्तू आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो? कॅपिटल गुड्स. तर कॅपिटल गुड्स कुठे शो केले जातात? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि रेव्हेन्यू गुड्स कुठे शो करायचे आहेत? परचेसेस अकाउंट मध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला शो करायचे आहेत. तर जे गुड्स खरेदी केलेले आहेत आपण, ते परचेसेस अकाउंट मध्ये येतील, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ज्या असेट खरेदी केले त्या असेट साईडला जातील. आता इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे की एक नौका अकाउंटंट आहे, त्यानं आपल्या काय केलाय? परचेसेस गुड्स परचेस केले, परचेस अकाउंट मध्येच टाकले. फर्निचर परचेस केलं, ते देखील परचेसेस अकाउंट मध्ये टाकलं. पण आपण तर वाईज आहोत, आपल्याला तर अकाउंटिंगचं नॉलेज आहे. आपल्याला फर्निचर घेऊन चालणार नाही परचेसेस अकाउंट मध्ये. त्यामुळं आपण काय करणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस मधून काय करणार आहोत? लेस करणार आहोत. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेट साईडला तिथं फर्निचर दिलेलं असेल तर त्याच्यात ऍड, नसेल तर आहे तसं फर्निचर घेऊ आपण. तर ही ऍडजस्टमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर कशात इन्क्लूड झालेत म्हणून कन्सिडर केलं आपण? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. हे फंडामेंटल कॉन्सेप्ट आहेत, व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट, रिसिप्ट मध्ये काय येतं पहा. चेक थ्रू पैसे आले आपल्याला, कॅश थ्रू पैसे आले, तर आपण त्याला काय म्हणतो? रिसिप्ट म्हणतो. हे रिसिप्ट आपल्याला दोन फॉर्म मध्ये येतात, एक रेग्युलर फॉर्म मध्ये आणि इरेग्युलर फॉर्म, म्हणजे थोडक्यात नॉन रिकरिंग इन नेचर. रिकरिंग इन नेचर आहेत त्यांना रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. जे रेव्हेन्यू रिसिप्ट करंट इयर साठीचे इन्कम आहेत त्यासाठी आपण ते कुठे शो करतो? ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि कॅपिटल रिसिप्ट आपले कुठे जाणार आहेत? जे नॉन रिकरिंग इन नेचर आहेत ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करणार आहोत आपण. उदाहरणार्थ, व्यवसायाच्या पार्टनरने व्यवसायामध्ये कॅपिटल गुंतवलं, बँकेकडून लोन घेतलं. बाळांनो, हे पैसे बँक आपल्याला प्रत्येक वर्षाला प्रत्येक महिन्याला कर्ज देणार नाहीये, किंवा पार्टनर व्यवसायामध्ये गुंतवताना कॅपिटल प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला गुंतवणार नाहीये. ज्या इरेग्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, जे नॉन रिकरिंग इन नेचरमध्ये रिसिप्ट आहेत, त्यांना आपण कॅपिटल रिसिप्ट बोलतो. रेव्हेन्यू रिसिप्ट हे आपले काय आहेत सांगा? रिकरिंग इन नेचर आहेत, करंट इयर साठीचे
जे रिसिप्ट्स असतील करंट इयरच्या बेनिफिटसाठी जे पैसे आपल्याला मिळालेले आहेत, करंट इयरमध्ये जो बेनिफिट आपण दिला अदर पार्टीजना, त्या अगेन्स्ट जे पैसे आले त्यांना आपण करंट इयरचे इन्कम्स देखील कन्सिडर करू. कमिशन रिसिवड, इंटरेस्ट रिसिवड, एक्सेट्रा. आता पहा, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लूड झाले तर कॅपिटल रिसिप्टमध्ये, बरोबर आहे ना. कमिशन रिसिवड झालेलं आहे आपल्याला, बरोबर आहे का. तर कमिशन रिसिवड झालेली अमाऊंट निश्चितच काय असणार आहे आपली इनडायरेक्ट इन्कम आहेत बाळांनो. इनडायरेक्ट इन्कम आपल्याला कुठे शो करायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बरोबर आहे की नाही. आणि कॅपिटल रिसिप्ट आपण कुठे शो करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता काय झालेलं आहे, हे कमिशन रिसिव्ड चुकून आपल्या बँक लोन मध्ये इन्क्लूड झाले तर बाळांनो, बँक लोन तर लायबिलिटीला आहे, तर हे कमिशन रिसिव्ड हे आपल्याला इन्कमच्या फॉर्म मध्ये पैसे मिळाले, ते आपलं लोन नाहीये. त्यामुळे पहिला इफेक्ट काय करायचा आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोन मधून वजा करायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट कमिशन रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. नेक्स्ट वन, आता कॅपिटल रिसिप्ट जर रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये इन्क्लूड झाले तर बँकेकडून घेतलेले लोन किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतलेले लोन हे आपल्या इंटरेस्ट रिसिव्ड मध्ये इन्क्लूड झालं तर इंटरेस्ट रिसिव्ड कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपले इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि घेतलेले लोन आपण कुठे शो करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मिळालेलं उत्पन्न परत द्यायचं असतं का बाळांनो, नाही, पण घेतलेलं लोन तर परत करावं लागेल. आता लोन घेतले 10,000 आणि आपण इन्कम म्हणून दाखवतोय, असं चालेल का बाळांनो, नाही. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिव्ड मधून काय करायचं, लेस करायचं. काय म्हणून लेस करणार, बँक लोन किंवा लोन फ्रॉम ज्या व्यक्तीकडून घेतलेला आहे ती अमाऊंट लेस करणार. दुसरा इफेक्ट मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करणार. ओके, डन. स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स म्हणजे थोडक्यात फायनल अकाउंट्स मध्ये काय काय इन्क्लूड होतं ते पाहिलं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, त्या सर्व ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट मधल्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. प्लस आपण ऍडजस्टमेंट्स देखील समजून घेतलेले आहेत. नियर अबाउट 26 पेक्षा या जास्तच झालेले ऍडजस्टमेंट, कारण की सब कॅटेगरीमध्ये देखील काही ऍडजस्टमेंट आपण पाहिलेले आहेत. तर पूर्ण डिटेलली हे लेक्चर तुम्हाला मी दिलेलं आहे. नेक्स्ट रिव्हिजन लेक्चर्समध्ये आपण प्रॉब्लेम्स कशा स्वरूपात सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत, जे बोर्ड बेस्ड प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्हाला हेल्पफुल ठरतील 12 मार्क्सचा प्रॉब्लेम 28 फेब्रुवारी 2025च्या एक्झामिनेशनमध्ये अकाउंटिंगच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. आता जर एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ही व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आवडत आहेत ना, तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला देखील मोटिवेशन, इन्स्पिरेशन त्या माध्यमातून मिळत राहत आहे. हे लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला डिलिव्हर करत आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही डाऊट्स येत आहेत रिगार्डिंग लेक्चर, रिगार्डिंग युअर धिस सब्जेक्ट किंवा रिगार्डिंग धिस लेक्चर तुम्ही विचारू शकता. मी पूर्णतः तुम्हाला सपोर्ट करेन. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स कशा स्वरूपात सॉल्व्ह करायचे आहेत फायनल अकाउंट्सवरचे ते पाहू.